नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. एम-एस-टी सी-ई-टी अंतर्गत बी-एड सी-ई-टी संपूर्ण कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः एम-एस-टी सी-ई-टी अंतर्गत बी-एड सी-ई-टीचा निकाल मागील वर्षी पाहायला गेलो असता तर एम-एस-टी सी-ई-टीची पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांच्या कालावधीमध्ये लागला होता. त्यामुळे यावर्षी देखील त्याच शेड्यूलमध्ये हा निकाल अपेक्षित आहे. पण निकाल लागण्यापूर्वी साधारणतः मागील वर्षामध्ये पाहू शकता की हे एम-एस-टी बी-एड सी-ई-टीचं कॅप प्रोसेसचं मागील वर्षाचं पोर्टल आहे. तर येथे साधारणतः मागील वर्षी किती कट ऑफ लागलेला आहे तर या संदर्भात प्रत्येक कॉलेजनुसार माहिती घेऊया. तर तुम्हाला देखील या संदर्भात प्रत्येक कॉलेजनुसार कट ऑफ आहे तो पाहता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातला अंदाज बांधता येणार आहे. तर अशा प्रकारे हे बी-एड सी-ई-टीचं पोर्टल आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, साधारणतः येथे पाहू शकता की मागील वर्षी 76,607 विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या बी-एड सी-ई-टी अंतर्गत कॅप प्रोसेसमध्ये फॉर्म जे आहेत ते भरले होते. तर याच्यामध्ये हे जे पोर्टल आहे ते मागील वर्षाचं आहे. यावर्षी देखील अशाच प्रकारचं नवीन पोर्टल, नवीन जी वेबसाईट आहे ती सुरू केली जाते आणि याच्या अंतर्गत तुम्हाला कॅप प्रोसेसचा फॉर्म भरता येतो. तर मेरिट लिस्ट पाहण्यासाठी पाहू शकता की चेक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट अलॉटमेंट वेकेन्सी या टॅबवरती तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे आणि येथे पाहू शकता की मेरिट लिस्ट एक्सटेंडेड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. तर येथे पाहू शकता की मेरिट लिस्ट एक्सटेंडेड इन्स्टिट्यूट लेवल जी राऊंड आहे, म्हणजे संस्था पातळीचा जो राऊंड आहे, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजनुसार कितीचा कट ऑफ कॅटेगरीनुसार लागला होता याची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे पाहता येणार आहे. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी आहे, तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि येथे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई किंवा इतर युनिव्हर्सिटी आहे ते तुम्हाला पाहता येणार आहेत. तर युनिव्हर्सिटी निवडून झाल्यानंतर पुढे सर्च कॉलेज आहे, तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. येणाऱ्या यादीमधून तुम्हाला ज्या कॉलेजची मेरिट लिस्ट आहे मागील वर्षाची पाहायची आहे, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. कॉलेजचं नाव निवडून झाल्यानंतर पाहू शकता की शो मेरिट लिस्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मागील वर्षी जेवढे बी-एड ॲडमिशन झाले तर तेवढी लक्षात घ्या की प्रत्येक कॉलेजनुसार ही मेरिट लिस्ट आहे तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट असेल तर याच्यामध्ये मेरिट नंबर असेल, एकूण किती पर्सेंटाईलला पहिलं मेरिट लागलं तर ते तुम्हाला पाहता येणार आहे. ॲप्लिकेशन आय-डी, विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर कॅन्डिडेट टाईप, कॅटेगरी माहिती पडेल तुम्हाला, कॅटेगरीनुसार कितीचा कट ऑफ होता ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कट ऑफ पाहायचं असेल तर खाली स्क्रोल डाऊन करून शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहे ते तुम्हाला इथे कट ऑफनुसार पाहता येणार आहे. तर यूट्यूब पॉलिसीमुळे काही माहिती आपण ब्लर करत आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर येथे पाहू शकता की मायनॉरिटी डिटेल असेल, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन असेल, काय विषय असेल ते, कुठले विषय स्पेशल असतील ते, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन, त्यानंतर इलिजिबल इन ओपन कॅटेगरी असेल तर येस किंवा नो अशा प्रकारचा ऑप्शन असेल आणि त्याच्यानंतर पाहू शकता की पाहू शकता की डिफरंट ॲबलेट म्हणजेच पाहू शकता की दिव्यांग कॅन्डिडेट आहे का, अनाथ कॅन्डिडेट आहे का, माजी सर्व्हिसमॅन, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन प्रायोरिटी. तर अशा प्रकारचे सर्व ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि या पोर्टलवरती प्रत्येक लक्षात घ्या कॉलेजमध्ये जेवढ्या जागा आहेत पाहू शकता. या आता मी जे कॉलेज पाहत आहे याच्यामध्ये 50 जागा आहेत, तर सर्व जागा फुल आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागलेला आहे हे तुम्ही प्रत्येक कॉलेजनुसार पाहू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर किती पर्सेंटाईल गुण आले पाहिजेत. तर निकाल लागल्यानंतर तुम्हाला या संदर्भातली अपडेट आपण देणारच आहोत. तर अशा प्रकारे सध्या तुम्ही हा कट ऑफ आहे मागच्या वर्षीच्या जी वेबसाईट आहे बी-एड कॅपची, जी अधिकृत वेबसाईट आहे एम-एस-टी सी-ई-टीची, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बी-एड सी-ई-टीपासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.